तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे। ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडतीये। पक्षाचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। जर चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असं विधान सुद्धा ठाकरेंनी केलेलं आहे। त्यांच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी हे विधान केलं होतं। त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर आपण पाहतोय मागच्या सुनावणीत काय घडलं होतं। शिवसेनेतल्या फुटी विरोधातल्या याचिकांवरती अंतिम युक्तिवाद करण्यात आला। आमदार म्हणजे पक्ष नाही, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला। शिंदे गटाला शिवसेना मानून पक्ष आणि चिन्ह बहाल करण्याला विरोध करण्यात आला। आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्यानं पक्षांतरबंदी कायद्यालाच हरताळ असं म्हटलं सिब्बल यांनी। 31 आमदारांचा ठराव म्हणजे पक्षाचा निर्णय नाही असंही सिब्बल यांनी म्हटलं। तर निवडणूक आयोगानं विधिमंडळातलं बहुमत बघितलं, पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केलं असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवून चूक केली असंही मोठं विधान त्यांनी यावेळी केलं। आमदारांची पोडापोडी आणि पळापळ ही घटनात्मक हाराकिरी आहे असाही एक युक्तिवाद करण्यात आला। तर आमची याचिका आधीच ऐकली असती तर शिंदे सरकार आलंच नसतं असंही सिब्बल म्हणाले। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर रामराजे, गेल्या सुनावणीत काय झालं आपण सविस्तरपणे सांगितलंय, मात्र आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष का म्हणून पाहिलं जातंय? कारण सुप्रीम कोर्टानं आज दिवसभर ही सुनावणी घेणार असल्याचं मागील सुनावणीमध्ये सांगितलं होतं। आणि यामध्ये यापूर्वी जे ते कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती आणि संपूर्ण बॅकग्राऊंड सांगितलं होतं, म्हणजेच की उद्धव ठाकरे यांची बाजू मांडली होती। तर आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे आपली बाजू मांडू शकतात आणि त्यानंतर निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे वकील सुद्धा आज बाजू मांडू शकतात। त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत हे संपूर्ण सुनावणी जी आहे ती कन्क्लूड होईल, म्हणजे की संपेल असं हे दिसतंय। कारण प्रत्येकाला हे काही तास वाटून देण्यात आले होते। 2.5 ते 3 तास जे आहेत ते ठाकरे गटाला आणि 2.5 ते 3 तास जे आहेत ते शिंदे गटाला, अशा प्रकारचे युक्तिवादासाठी वाटून देण्यात आलेले आहे। त्यामुळे आज ही सुनावणी संपते का ते पाहावं लागणार आहे। कारण दुपारी 2च्या नंतर ही सुनावणी सुरू होईल का सकाळपासूनच सुनावणी सुरू होईल ते सुद्धा पाहावं लागणार आहे। जर सकाळपासूनच सुनावणी जर सुरू झाली तर मात्र एका दिवसामध्ये ही सुनावणी संपू शकते। आणि त्यामध्ये महत्वाचे जे 2 मुद्दे आहेत, निवडणूक आयोगानं जी घाई केलेली आहे, चुकीच्या पद्धतीनं सिम्बॉल आणि चिन्ह दिलेलं आहे, ही मागणी जी आहे ती उद्धव ठाकरेकडून करण्यात आलेली आहे। दुसरी म्हणजेच की पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात होता, मात्र आमदार आणि खासदार हे शिंदेकडे गेले, त्यामुळे पक्ष त्यांचा होऊ शकत नाही, ही सुद्धा त्यांची प्रेयर आहे। त्यामुळे कपिल सिब्बल जे आहेत ते या सगळ्या मुद्द्यावर आज आपली उद्धव ठाकरे यांची बाजू मांडू शकतात। अर्थातच रामराजे, मोठी सुनावणी आहे, दीर्घकालीन चालणारी आहे, म्हणून प्रत्येक अपडेट घेणं गरजेचं असेल आपल्याकडनं। असेच अपडेट्स घेत राहू। तर इकडे उद्धव ठाकरेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झालेला आहे। ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा वाद झाल्याचं पाहायला मिळालं। नियुक्त्या आणि हकालपट्टीच्या मुद्द्यावरून 2 गट आमने सामने आले अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, उद्धव ठाकरेंच्या समोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळालाय। कारण काय तर नियुक्त्या आणि हकालपट्टी हे मुद्दे